पुण्यामध्ये आंदोलक मुलींच्या तक्रारीनंतर अजूनही गुन्हा दाखल नाही. पहाटे 3:30 वाजता अखेर आंदोलक मुली घरी गेल्या. कोथरूड प्रकरणामध्ये रोहित पवार, सुजात आंबेडकर, अंजली आंबेडकरांच्या आंदोलक मुलींसह पोलिसांची चर्चा. अप्पर पोलीस आयुक्तांशी चर्चेनंतरही गुन्हा दाखल न झाल्यामुळे नाराजी. माझाच्या बातमीची महिला आयोगाकडून दखल. कोथरूडमध्ये काही तरुणींची पोलिसांनी गैरवर्तन करत आक्षेपार्ह वर्तन केल्याची बातमी माझाने दाखवली. यावरती पुणे पोलीस आयुक्तांशी चर्चा करणार रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया. कोथरूड पोलिसांकडून मुलींना शिवीगाळ आणि मारहाण झाल्याचं प्रकरण. प्रकाश आंबेडकरांचा पोलीस अधिकाऱ्यांना फोन लावून एफआयआर का दाखल झाला नाही असा सवाल, तर एफआयआर दाखल न केल्यास सुप्रीम कोर्टाला पत्र लिहिण्याचा इशारा. मंत्रीपद जाऊन 4.5 महिने झाले तरी धनंजय मुंडे सरकारी बंगल्यातच. बंगला न सोडल्यामुळे मुंडेंवरती आतापर्यंत तब्बल 42 लाख रुपयांचा दंड. मंत्रिपदावरनं पाय उतार झाल्यानंतर 15 दिवसामध्ये सरकारी बंगला रिकामा करण्याचा नियम असतो. धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेल्यानंतर छगन भुजबळांकडे अन्न आणि नागरी पुरवठा खातं. मात्र मंत्रिपद मिळाल्यानंतरही सरकारी बंगला न मिळाल्यामुळे छगन भुजबळ अजूनही गृहप्रवेशाच्या तयारीत. शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांना आणि खासदारांना महत्वाची जबाबदारी देणार. पक्षवाढीबद्दल महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आल्याची सूत्रांची माहिती. आनंदराव अडसूळ, रामदास कदम, गजानन कीर्तीकरांकडे विशेष जबाबदारी. मुंबईमध्ये आज भाजपच्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी बैठक बोलावली आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यास प्रत्येक वॉर्डामध्ये काय परिस्थिती असेल याचा आढावा घेतला जाणार आहे. महायुतीच्या समन्वय समितीच्या आज संध्याकाळी 6 वाजता मेघदूत बनल्यावरती महत्वाची बैठक होणार आहे. महामंडळ वाटप आणि एकमेकांच्या पक्षातील प्रवेशावरनं महायुतीतल्या नेत्यांमध्ये चर्चा होईल. मुंबईतल्या मनसे पदाधिकाऱ्यांचा आज मेळावा. रंगशारदा सभागृह वांद्र्यामध्ये मेळाव्याचं आयोजन झालंय आणि आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मेळावा आहे. उद्धव ठाकरे 6 ऑगस्टपासून 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावरती असतील. 7 ऑगस्टला होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार. संसद भवनातील शिवसेनेच्या नव्या कार्यालयालाही उद्धव ठाकरे भेट देणार. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची फोनवर चर्चा. 7 ऑगस्टला राहुल गांधी यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाला सुद्धा उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती. पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी काल घेतली राष्ट्रपतींची भेट. मोदी शहांनी एकाच दिवशी भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा. दोघांच्या स्वतंत्र भेटींचा अजेंडा काय होता यावर तर्कवितर्क. भाजपच्या नवहिंदुत्ववादी आमदारांनी यवतची दंगल भडकवली. दैनिक सामनातनं थेट आरोप. आमदार संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकरांनी लोकांना भडकवण्याचा आरोप. जनसुरक्षा कायदा लावून दंगलखोरांना अटक करण्याची मागणी. अलमट्टी धरणाबाबत बैठकीसाठी महाराष्ट्राचं सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज दिल्लीमध्ये जाणार. केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांच्यासोबत बैठक. अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये ही मुख्य मागणी. कोल्हापुरातल्या नांदणी मठातील महादेवी हत्तीणी संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांनी उद्या बैठक बोलवली. हत्तीणीला कशाप्रकारे परत आणता येईल यासंदर्भामध्ये बैठकीत चर्चा होणार आहे. कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीला वनतारामध्ये घेऊन जात असताना दगडफेक, यात पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड आणि त्यानंतर सुमारे 140 जणांविरुद्ध गुन्हे दाखल. याबाबत आज सुनावणी होणार आहे. बेळगावमध्ये 3 मठांना हत्तींच्या परिस्थितीबाबत नोटीस आली आहे. मठांमध्ये असलेल्या हत्तींची काळजी कशी घेतली जाते, त्यांच्या आरोग्याची समस्या आणि इतर गरजांची माहिती मागवली आहे. बीडच्या मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये बीड जिल्हा विशेष मकोका न्यायालयामध्ये आज सकाळी 11 वाजता सुनावणी आहे. या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची उपस्थिती असेल. बीडमध्ये शांतता राखण्यासाठी 8 ऑगस्टपर्यंत मनाई आदेश काढण्यात आले. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी निर्णय आहे. पनवेलमधल्या तोडफोड प्रकरणी मनसेचे कार्यकर्ते पनवेल तालुका पोलीस स्टेशनमध्ये हजर. दगडफेक प्रकरणी 8 जणांवरती पनवेल तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरे ते कफ परेड भुयारी मेट्रोमध्ये आता चित्रीकरण करता येणार. प्रवासी संख्येअभावी तोटा सहन करावा लागत असल्यामुळे मेट्रो 3 प्रशासनाचा निर्णय. मेट्रो गाडी स्थानक डेपो चित्रीकरणासाठी भाड्याने दिले जातील. मुंबई महापालिकेने शहरातले खड्डे बुजवण्याचं काम वेगाने सुरू केल्याचा दावा केलाय. मात्र अजूनही शहरामध्ये 1212 खड्डे शिल्लक आहेत आणि गणेशोत्सवापूर्वी हे खड्डे बुजवण्याचं महापालिकेसमोर आव्हान आहे. पीयूसीचे दर सुधारण्यासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन. त्यामुळे आता पीयूसीसाठी आकारले जाणारे दर बदलण्याची शक्यता आहे.
बुलढाण्यामध्ये प्रेम प्रकरणातनं तरुणाची हत्या, हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद. या प्रकरणी 6 आरोपींच्या विरोधामध्ये हत्येचा गुन्हा दाखल तर 4 जणांना अटक. नंदुरबारमध्ये आरोग्य विभागाने अवघ्या वर्षभरापूर्वी तब्बल $2.25 कोटी खर्चून घेतलेली बोट अॅम्ब्युलन्स बुडाली. नर्मदा नदीच्या काठावरील गावांच्या आरोग्यासाठी या ठिकाणी बोट अॅम्ब्युलन्स तैनात करण्यात आली होती. समृद्धी महामार्गावरती वेगमर्यादेचं उल्लंघन केल्यास दंड आकारला जाणार आहे. 1 किलोमीटरवरती सीसीटीव्ही आणि स्पीड सेन्सर कॅमेरा बसवला जाईल. त्यासाठी 2 नामांकित कंपन्यांशी MSRDCने करार केलाय. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील नांदिनमध्ये 2 एकरातील मक्याच्या रानडुकरांनी नुकसान केलं. संपूर्ण पिकाचं खोड कुरतडल्यामुळे संतप्त शेतकऱ्याने पिकावरती रोटावेटर फिरवला. वन विभागाला वेळोवेळी कळवूनही त्याकडे दुर्लक्ष झालं. त्यामुळे शेतकरी नाराज आहे. दुसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळीच्या वैजनाथ मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी. भाविकांकडून शिवनामाचा जयघोष. श्रावण सोमवार निमित्त विविध ठिकाणी धान्याची शिवमूठ अर्पण करण्याची धार्मिक कार्य पूर्ण होत आहेत. आज दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्त हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये भाविकांची गर्दी. मंदिर परिसरामध्ये हर हर महादेव आणि बंबम बोलेचा जयघोष दुमदुमतोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये घृष्णेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच भाविकांची गर्दी आहे. परिसरात सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येते. नाशिकच्या मालेगावमध्ये 1,25,000 नमोत्थुर्ण जपाचं आयोजन करण्यात आलंय. हजारो जैन बांधवांनी यामध्ये सहभाग घेत जप पठण केला. सांगलीमधल्या कृष्णा नदीपात्रामध्ये पुन्हा एकदा होड्यांच्या शर्यतीमध्ये सांगलवाडीची तरुण मराठा बोट क्लबची बाजी. रत्नागिरीतल्या निवळी इथे गणपतीपुळे रोडवरती गॅस वाहतूक करणारा टँकर उलटला. निवळी गणपतीपुळे रोडवरची घटना आहे. किरीट सोमय्या यांनी फराज खान आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याला भेट दिली. यावेळी अनधिकृत भुंग्यांवरती कारवाई करावी अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली. कल्याण डोंबिवली निवडणुका स्वबळावरती लढण्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी संकेत दिलेत. विकासाचं ग्रहण दूर करण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भाजपचा महापौर बसवावा लागेल असंही रवींद्र चव्हाणांनी म्हटलं. नाशिकमधले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांना अटक. चेक बाउन्स प्रकरणामध्ये उत्तर प्रदेशातील न्यायालयाने अटक वॉरंट जारी केलं होतं. पालघरच्या वाडा भिवंडी रोडवरती खुपरी इथे चालत्या ट्रकला भीषण आग. शॉर्ट सर्किटने ट्रकला आग लागल्याची प्राथमिक माहिती.